नमस्कार. माझ्या कट्टा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता कट्टा म्हटलं की गप्पा आल्याच. परंतु हा कट्टा आपला नेहमीचा कट्टा, किचन कट्टा हो. इथं रेसिपी करता करता गप्पा गोष्टी पण होणार. काही तुमच्या, काही माझ्या. आज गप्पा मारता मारता चहा करूयात. तर चहासाठी मी इथे घेतलं आहे 1 कप दूध. आता दुधामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला जी ब्रँड आवडते त्या ब्रँडची चहापत्ती घालूया आणि चवीनुसार साखर. परंतु इथे मी साखरेचा चहा करणार नाही. मी इथे करणार आहे गुळाचा चहा. कारण गुळ साखरेपेक्षा थोडा पौष्टिक असतो. म्हणून मी गुळाचाच चहा करते. आणि आलं आणि वेलची. चहाचा मसाला देखील असतो, परंतु मी चहाचा मसाला टाकून चहा करत नाही. म्हणजे आपण चहाचा मसाला तयार केला ना, की एक त्याच चवीची म्हणजे चवीचा कंटाळा येतो. त्यामुळं मी शक्यतो वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा बनवते. कधी वेलची टाकते, कधी अद्रक, सुंठ, कधी दालचिनी, कधी लवंग सुद्धा, तर कधी बडीशोप सुद्धा. आता तुम्ही म्हणाल बडीशोप? काही जणींना माहीत असेल कदाचित, पण काही जणींना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. बडीशोपचा चहा अतिशय चविष्ट लागतो. खूप सुंदर लागतो. त्याचं काय झालं, माझी एक मैत्रीण आहे म्हणजे रेखा नावाची. तर तिच्याकडे मी पहिल्यांदा ज्यावेळेला गेले होते, त्यावेळेला तिने माझ्यासाठी चहा केला आणि ती म्हणाली, "अद्रक नाहीये, तर मग मी बडीशोप टाकून चहा करते." मलाही त्यावेळी आश्चर्यच वाटलं. पण पिल्यानंतर तुम्हाला सांगते, इतका अप्रतिम झाला होता चहा. खूप सुंदर लागला चहा. म्हणजे इतका छान लागला, की मी तेव्हापासून अगदी ज्यावेळेला म्हणजे ज्या वेळी माझ्याकडे कोणी असं स्पेशल कोणीतरी गेस्ट येतं, त्यावेळेला मला स्पेशल छान चहा करायचा असतो, त्यावेळेला मी आवर्जून बडीशोपचा चहा करते. तर बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून, नक्की आवडेल. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी तो कसा झाला ते सांगावं मला. हं. तसं चहाच्या मसाल्याची रेसिपी पण तुम्हाला हवी असेल तर मी देऊ शकते. चहा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की देईन. आता मी चहामध्ये चहापत्ती टाकत आहे आणि चवीसाठी मी आता सध्या वेलची एक ठेचून घेतलेली आहे आणि एक अद्रक ठेचून घेतलेलं आहे थोडंसं. या 2 गोष्टी मी टाकते सध्या. थोडंसं उकळी येऊ द्यायचं आणि मधून-मधून हलवत राहायचं चहा. जेणेकरून त्याच्यावरती साय येणार नाही. चहावरती साय जमा झाली ना, की चहा बेचव लागतो. त्यामुळं सतत ढवळत राहायचं. आपण बघतो ना, चहाच्या कॅन्टीनवरती पण तो चहावाला सतत असं पातेल्यामध्ये पळीनं ढवळत असतो. आता मी वेलची आणि अद्रक टाकते आणि त्याला पुरेसा शिजू देते. गुळाचा चहा करताना काय करायचं? चहा आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये हवाय तेवढा शिजवून घ्यायचा. पूर्ण शिजवून घ्यायचा आणि शेवटी गूळ घालायचा आणि चहा सतत ढवळत राहायचा. बघा अतिशय सुंदर असा चहा होतो हा. चहा प्रेमींना नक्कीच ही गोष्टी माहिती असतील. शेवटी आपण गूळ घालूयात. तुमच्याशी गप्पा मारता मारता चहा उकळला बरं का. वेलचीचा आणि अद्रकचा पण त्याच्यामध्ये फ्लेवर आता चांगला उतरला असेल. कोणतीही सोपी गोष्ट असू दे अगर अवघड, त्याच्यासाठी पुरेसे कष्ट घेतल्याशिवाय ती गोष्ट छान होतच नाही. आता आपण चिरलेला गूळ घालूयात. गूळ चिरून घेतला ना, की विरघळायला सोपा पडतो.
आता गुळ विरघळेपर्यंत त्याला थोडस ढवळून घ्यायचं आणि गुळ व्यवस्थित विरघळला की कपामध्ये ओतून घ्यायचा. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा बरं का की चहा कसा झालाय तो. आणि तुम्हाला कोणकोणत्या फ्लेवरचे चहा आवडतात ते देखील सांगा. आणि मला हे देखील सांगा की आपल्या या कट्टा किचन वरती कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील. आता मी चहा कपामध्ये ओतून घेत आहे. किती सुंदर सुरेख असा सोनेरी कलर आलेला आहे. मला या कलरचा चहा फार आवडतो. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि येत राहा आपल्या कट्ट्यावरती गप्पा मारायला, कारण हा कट्टा माझा एकटीचा नाही तर तुमचा पण आहे. पहा, अतिशय सुरेख असा चहा झालेला आहे. नमस्कार.